हा जो पदार्थ आहे हा शक्यतो खूप लोकांना आवडतच नाही पहिली गोष्ट. भरपूर लोकं टाळतात खायचं. पण हा शरीरासाठी चांगला असतं आपल्याला पित्त वगैरे काही होत असेल त्याच्यासाठी कारलं खूप फायदेशीर असतं आणि कारल्याची भाजी पण आपण बनवू शकतो. पण आपल्या घरात शक्यतो मुलं वगैरे भाजी खात नाही कडू लागते म्हणून. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं ते बारीक-बारीक कट करून घ्यायचं कारलं. त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं. नसेल तर तुम्ही असं साधं सोपं पण बनवू शकता बेसन पिठाचं, पण तेवढं व्यवस्थित लागत नाही, ते कडक होत नाही. म्हणून त्याच्यात कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा मीठ, ते छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला जो आपला चिकन टिक्का मसाला असतो तो घालायचा आहे. त्यानं छान लागतं ते, म्हणजे कडू वगैरे लागत नाही आणि असं काहीतरी वेगळं खायलो असं लागतं आणि लेकरं पण आवडीनं खातात. म्हणून मग असा प्रयोग केलेला आहे मी आज. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि कसं असतं ते आपण मसाला वगैरे टाकलेला आहे तो टिक्क्याचा त्याच्यामुळं मग थोडंसं चिकन टिक्का टाईप त्याची चव लागते. म्हणून मग तो मसाला मी ॲड केलेला आहे आणि मग जे कारले आपण कट करून घेतलेले आहेत ते मस्त वॉश करून घ्यायचे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे तो लागलं पाहिजे ते बॅटर जे आपण बनवलेलं आहे ते आणि कॉर्नफ्लॉवरचं कसं असतं तुम्ही जास्त ते पातळ पण करू शकत नाही आणि जास्त घट्ट पण करू शकत नाही. ते व्यवस्थित लागत नाही, नाहीतर मग सगळंच सारण खाली जाऊन बसतं. त्याच्यामुळं मग ते एकदम मीडियम करायचं, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. सगळं कारल्याला लावून घ्यायचं सगळीकडून आणि त्याला 5 मिनिटं किंवा 5 मिनिटं त्याला झाकून ठेवायचं. म्हणजे ते सगळं व्यवस्थित मसाला त्याला लागतो. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे घ्यायचे फ्राय करायला. छान मिक्स झालेलं आहे, सगळीकडे तो लागलेला आहे कॉर्नफ्लॉवर वगैरे. तेल पण तापलेलं आहे. आता मस्त एक-एक करून सगळं व्यवस्थित तळून घ्यायचं. ते काही चिटकत वगैरे नाही. सगळं सुट्टं-सुट्टं करून तळून घ्यायचं. छान त्याला मंद आचेवर तळायचं, जास्त फुल गॅसवर नाही तळायचं. नाहीतर मग ते वरून क्रिस्पी होतात आणि आतून मग तसेच लागतात आणि कडू-कडू पण लागतात. त्याच्यामुळं मग त्याला पूर्ण कमी गॅसवर तळून घ्यायचं. छान तळून घेतले की झाली आपली रेसिपी. एकदम किंवा 3 ते 4 मिनिटात झालेली रेसिपी आहे. कधी तुम्ही पण ट्राय करा. कशी वाटली कमेंट करा. आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. धन्यवाद.